राज्याचा शालेय शिक्षण विभागानं इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय मागच्या आठवड्यात जाहीर केला। मात्र त्यानंतर मनसेसह इतर काही राजकीय पक्षांनी याला विरोध केलाच, शिवाय काही संघटनांनीही या सक्तीला विरोध केलाय। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय शालेय शिक्षण विभागानं जरी घेतला असला तरी त्यावर आता शालेय शिक्षण विभागानं पुनर्विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आज कॅबिनेट बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच आज दुपारी 4:30 वाजता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदही होणार आहे। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरती वादंग सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून काय निर्णय अपेक्षित आहे, काय माहिती आहे? जी माहिती आपण प्रज्ञा घेतो, ज्यामध्ये मागील आठवड्यात हा शासन निर्णय जारी झाला आणि त्यामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवल्या जातील आणि ज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे। सक्ती हा शब्द शासन निर्णयात वापरला गेल्याने त्यानंतर मोठा विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं, त्यासोबत इतर काही पक्षांकडनं झाला। इतकंच काय तर काही संघटना सुद्धा या विरोधात उभ्या राहिल्या आणि सुकाणू समिती, जी खरं तर हा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी केली होती, त्या सुकाणू समितीतील काही सदस्यांनी सुद्धा यामध्ये विरोध दर्शवला। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला विचारात न घेता अशा प्रकारे शासन निर्णय जारी झाला। आता या सगळ्याचा विचार करता सक्ती हा शब्द या शासन निर्णयातून काढला जाऊ शकतो। म्हणजे जर 3 भाषा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिकायच्या असतील तर अर्थात मराठी, इंग्रजी आणि मग तिसरी भाषा, या भाषेमध्ये हिंदी भाषेची सक्ती नसेल, अशा प्रकारचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून केला जात असल्याची माहिती आहे। अन्यथा मग आधीप्रमाणे ज्या प्रकारे आपण 5वी पासून हिंदी भाषा विषय शिकत होतो त्याप्रमाणे हा विषय शिकवायचा का, या सगळ्या संदर्भात सुद्धा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामध्ये सुद्धा या विषयावर चर्चा केली जाऊ शकते। मुख्यमंत्र्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री चर्चा करू शकतात आणि दुपारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये स्पष्टीकरण कळेल की खरंच हा पुनर्विचार केला जातोय, काही विचार वेगळा केला जाणार आहे का, आणि सक्ती जो शब्द आहे ज्याला कडाडून विरोध काही राजकीय पक्षांकडून केला जातोय, संघटनांकडून केला जातोय, त्या संदर्भात शालेय शिक्षण विभाग आपली काय नेमकी भूमिका मांडणार हे कळेल। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भातले अपडेट वेदांत जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।